आज आपण पाहणार आहोत सिंपल ब्लाऊज कटोरी ब्लाऊजची फिटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। पाहू शकता आपण ही कटोरी जोडून घेतलेली आहे आणि ही अशी परफेक्ट अशी कटोरी आपली आलेली आहे। तर आपण जोडून घेणार आहोत क्रॉस पट्टी। व्यवस्थित अशी क्रॉस पट्टी जोडून घ्यायची। सिंपल ब्लाऊज आहे पण फिटिंग मात्र आपल्याला खूप छान अशी करायची आहे आणि काही ट्रिक आहेत त्या तुम्हाला मी सांगणार आहे। यामध्ये कोणत्या ट्रिक्स वापरायच्या फिटिंगसाठी आणि हे अंगावरून घेऊन हे मापे आहेत। ते मापे आपण कसे तुम्हाला म्हणजे फिटिंग कशी करायची अंगावर माप घेतल्यावर ते मी तुम्हाला सांगणार आहे। आता आपण लावणार आहोत काज बटन पट्टी। आणि परफेक्ट अशी ही आपल्याला फिटिंग करायची आहे। अंगावरून माप घेतल्यामुळे आपल्याला कुठं किती वाढवायचं आहे, किती आहे तेवढंच ठेवायचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पहा, स्टेप बाय स्टेप पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की अंगावरून माप घेतल्यावर फिटिंग कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। तर आपण आता हे पाहू शकता। आता आपण शोल्डर जोडून घेणार आहोत मागच्या म्हणजे फ्रंटला। हे पाहू शकता अतिशय छान असं हे आपलं कटोरीचा पफ आलेला आहे। पाहू शकता तुम्ही एकदम सिंपल ब्लाऊज आहे पण ही कटोरी एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी आपण कट केलेली आहे, ब्लाऊजची केलेली आहे आणि याचा कटिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, अपलोड केलेला आहे। त्याची मी लिंक तुम्हाला देणार आहे, तर तुम्ही तो पण व्हिडिओ पहा आणि हा पण पहा, म्हणजे तुम्हाला कटिंग केल्यावर ब्लाऊज कसं परफेक्ट येतं हे आज आपण या शिलाईमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे। तर असे आपण हे काज बटन पट्टी लावून घेत आहोत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्याला फिटिंग करताना कोणती काळजी घ्यावी लागते ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। काज बटन पट्टी आपण ज्यावेळेस जोडतो त्यावेळेस ती एकावर एक ठेवायची आणि गळा पाहायचा आपल्याला कोणता कमी जास्त आहे की नाही। जर असेल तर ते या पद्धतीने आपण तो कट करायचा। म्हणजे तुमचं जे बऱ्याच जणांचं प्रॉब्लेम असतो की माझा गळा गोल येत नाही, व्ही आकार येतो, असं वडल्यासारखं येतं, तर ते असं तुम्ही जर आकार जर गोल दिला तर तसं वडल्यासारखं होत नाही, प्रॉपर असं हे गोल गळा येतो। आणि शोल्डर मात्र नेहमी एकावर एक ठेवायचं, पाहू शकता तुम्ही। आणि जर कोणतं एक्स्ट्रा असेल ते आपण कट करून टाकायचं आणि हे गळ्याचे आकार आपण दोन्ही बाजूनी असे व्यवस्थित दिलेले आहेत। तर आपण ही आहे फिटिंग करायच्या अगोदरची म्हणजे मेथड। तर हे आपण फिटिंग ज्यावेळेस आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर आपण हे सगळं चेक करायचं, म्हणजे तुमचं ब्लाऊज कधीच म्हणजे चुकत पण नाही, वापस पण येत नाही आणि गिऱ्हाईकाला पण परफेक्ट बसतं। तर हे आहे। आता आपण पाहू शकता आता आपण गोल गळा करण्याच्या ऐवजी आपण केलेला आहे याचा पानगळा। याचं कारण आहे की यांना गळा मोठा आहे, आपण 10 इंच गळा ठेवलेला आहे, पण यांना शोल्डर उतरलेलं अजिबात चालत नाही। त्यांचं परफेक्ट एकदम असं मोंढ्याच्या ठिकाणीच शोल्डर आपलं म्हणजे जिथं शोल्डर आहे तिथंच शोल्डर बसायला पाहिजे आणि गळा पण नाही उतरायला पाहिजे, असं ह्या ब्लाऊजची आपण कटिंग केलेली आहे। तर आपण जर पानगळा केला तर जो तुमचा डीप तुम्ही गोल खालून गोल घेता तो गळा वाढला जातो, आकार गळ्याचा आकार वाढला जातो, त्यामुळं गळा उतरण्याची शक्यता असते। आणि तर आपण काय केले, पानगळा घेतला आहे, जो त्यांना डीप नेक पाहिजे, त्यांना जेवढा डीप पाहिजे तेवढा आपण कट केलेला आहे, त्यांना जेवढी पट्टी पाहिजे तेवढीच आपण कट केलेली आहे त्यानेच। पण त्यांचा जो प्रॉब्लेम आहे गळा उतरायचा, तर आपण व्ही आकार दिल्यामुळे त्याचं जे खालची जी बाजू आहे गोल आकार दिल्यामुळे थोडी रुंदली जाते आणि पानगळा केल्यामुळे थोडंसं कमी गळा येतो, म्हणजे जे आपलं शोल्डर उतरतं ते उतरणार नाही ह्या गळ्या असे गळे केल्यामुळं। तर तुम्हीही करू शकता, तुमच्याकडे कोणत्या गिऱ्हाईकाचा जर प्रॉब्लेम असेल, तुमच्या स्वतःचा जर प्रॉब्लेम असेल गळा उतरण्याचा, तर तुम्ही या पद्धतीने तुम्ही गळा कट करू शकता, म्हणजे जो तुमचा प्रॉब्लेम आहे तो सॉल्व होणार आहे आणि एकदम परफेक्ट बसतं हे ब्लाऊज। गळा ढिला पडत नाही, समोरचा गळा उचलत नाही। तर तुम्ही हे असं ट्राय करू शकता, ट्राय करा आणि नक्की कमेंट करून सांगा की ही ट्रिक खूप छान होती। गळा पण मोठा हवा आहे आणि गळा पण उतरत नाही।
अशी ही स्ट्रिक आहे आपली. आपण असं व्यवस्थित गळा पट्टी लावून घ्यायची, गळ्याची पट्टी म्हणजेच पायपिंग पट्टी. पायपिंग पट्टी लावताना जिथं गोल आकार आहे तिथंच फक्त थोडंसं असं वरची जी आपली पायपिंग दोरी आहे म्हणजे पट्टी आहे ती ओढून धरायची, म्हणजे गोल आकार बरोबर तिथं तयार होतो. आणि जिथं आपलं सरळ आहे तिथं आपलं नॉर्मल हाताने आपण दोरी पकडायची फक्त. अशी हे आपलं टिचिंग करण्याची पद्धत आहे. आपण वन साईडचं जे टेन्शन होतं आता ते बदलून आपण टू साईडचं लावणार आहोत. कारण ज्यावेळेस आपल्याला पट्टी दुमडायची असती त्यावेळेस टू साईडनी दुमडली तर ते दाबून दोन्ही टेन्शन चालतात आणि ती पट्टी एकदम दाबून बसते. आणि आपण हे जे गोलगळ्याचे तिथं आहेत त्याला छोटे आतून कट्स दिलेले आहेत, म्हणजे तुमचा जो गोलगळा आहे परफेक्ट असा दुमडला जातो, तो आकार येतो. त्यासाठी आपण तिथं कट्स दिलेले आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही फॉलो करायच्या, म्हणजे तुमचे जे गळे आहे बऱ्याच जणांचे गळे उचलतात, असे दुमडतात. तर असं जर केलं तर दुमडत नाही, उचलत नाही आणि जो आकार आहे गोल आकार तो परफेक्ट येतो. तर तुम्ही ही स्ट्रिक वापरू शकता. छान अशी पट्टी लावून घ्यायची गळ्याची. ब्लाऊज सिंपलच असतो पण त्याला जर आपण फिटिंग परफेक्ट जर केली तर ब्लाऊज डिझायनर ब्लाऊजपेक्षाही सुंदर ब्लाऊज दिसतो. गळा तुमचा व्यवस्थित असेल, फिटिंग व्यवस्थित असेल तर तुमचा ब्लाऊज एकदम छान करेक्ट असा बसतो. खालची जी पट्टी आहे लाईनीत आली पाहिजे, नाहीतर बऱ्याच जणांचं कसं होतं पाठीमागून असं मध्ये असं थोडंसं उचललं जातं. तसं पण न होण्यासाठी ही जी आपण फिटिंग करणार आहोत ते मी तुम्हाला परफेक्ट सांगणार आहे ते कशामुळं होतं. तर आता आपली पट्टी पाहू शकता तुम्ही, एकदम परफेक्ट अशी आपण लावून घेतलेली आहे पट्टी. आणि व्ही गळा पण आपला पानगळा पण आपला व्यवस्थित झालेला आहे. आणि पाहू शकता आपलं सेंटर काढून आपण घेतलेलं आहे आणि ते एकावर एक ठेवून अजिबात समोरची म्हणजे मार्जिनसुद्धा अजिबात वाढलेली नाही आहे, तेवढीच आलेली आहे. कारण याची जी कटिंग आहे, कटिंगची पद्धत आहे ती खूप चांगली आपण म्हणजे सांगितलेली आहे. ते कशामुळं होतं, का होतं, तर त्याचं मी लिंक या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर तुम्ही तो फॉलो करू शकता. म्हणजे पाहू शकता एकदम परफेक्ट अशी समोरची मागची आपली बाजू बरोबर आलेली आहे. मोंढा पण आहे तेवढाच आलेला आहे. आणि हे आपलं सेंटर आहे. सेंटर म्हणजेच मधला दोन्हीचा एकदम असं दुमडून घ्यायचं आणि जो मध्ये येतो त्याला सेंटर म्हणतात. तर हे असं करायचं. पाहू शकता अजिबात कमी जास्त झालेलं नाही आहे, फक्त एवढंच, फक्त पाव इंच पाहू शकता तुम्ही. अशी हे आपलं परफेक्ट असं ब्लाऊज तयार होणार आहे. गळा एकदम असा परफेक्ट आलेला आहे. ते पाहू शकता. जे शोल्डर आहे व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे, अजिबात मागं पुढं नाही पाहिजे. याच्यामुळं काय होतं, शोल्डर कमी जास्त होतं. शोल्डर असं एकावर एक ठेवून असं मोजून पाहायचं आहे. करेक्ट आपल्याला शोल्डर आपल्याला जेवढं पाहिजे त्याच्यावर आपण एकतर खून करून घ्यायची, नाही तर आपल्याला आयडिया पाहिजे की आपल्याला इतकं आपलं शोल्डर ठेवायचं आहे. आपण आता मोजणार आहोत. मोंढा आपल्याला मोंढा पाहिजे आहे करेक्ट 8 इंच हा मोंढा आपल्याला तयार पाहिजे आहे. तर आपण 8 इंचावर आता ही अशी कट दिलेला आहे. म्हणजे आपल्याला माप घेताना ज्यावेळेस आपण छाती मोजतो त्यावेळेस आपल्याला परफेक्ट कळणार आहे की आपली छाती किती आहे ती. आता 36 नंबर म्हटलं की तुम्हाला 40 इंच लागते छाती. पाहू शकता असं मोजा. ती साईड सोडायची, ह्या साईडवर ठेवायचं. ही परफेक्ट अशी पद्धत आहे. इथून सोडायचं आणि पुढचा जो कट दिला आहे तिथपर्यंत पकडायचं आणि जी मधली असते ती
मार्जिंग असते करेक्ट, आपली करेक्ट 40 छाती आलेली आहे. आणि आपण आता जोडणार आहोत बाही. अशी ही सिंपल ब्लाऊजची कटिंग आहे, फिटिंग आहे, पण एकदम परफेक्ट आहे. 25 वर्षाचा अनुभव आहे. या पद्धतीने मी ब्लाऊज शिवते. माझे ब्लाऊज कधीच बिघडत नाही, वापस येत नाहीत. तर तुम्ही पण अशीच कटिंग शिका, टिचिंग शिका, म्हणजे तुमचे पण ब्लाऊज वापस येणार नाही, गिराईक पण खुश होईल आणि खूप सारा तुमचा बिझनेस होईल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा. आता आपण बाहीसुद्धा एकावर एक ठेवूनच कट केलेली आहे, पाहू शकता तुम्ही. कारण आपलं कुठंच आपण कमी जास्त ब्लाऊजमध्ये जरी म्हणजे खूप आपलं गिऱ्हाईक असतं, ते बाही मोजून बघतं, शोल्डर मोजून बघतं, गळा मोजून बघतं, तर सगळं मोजू द्या त्यांना. आपण परफेक्ट पाहिजेत. समोरच्याला कितीला मोजू द्या, आपण जर परफेक्ट असेल तर तुमचं ब्लाऊजला कुणीच हातसुद्धा लावू शकत नाही की हे मोजते आणि ते मोजते, अजिबात नाही. एकदम परफेक्ट अशी कटिंग, परफेक्ट अशी फिटिंग जर तुमच्याकडं असेल तर गिऱ्हाईक तुम्हाला लांब लांबून येईन. तुमचं नाव सगळ्या तुमच्या कॉलनीमध्ये असेल, कुठं मार्केटमध्ये असेल, सगळीकडे तुमचं नाव होईल आणि तुमच्याशिवाय ब्लाऊज कुठंच टाकणार नाहीत. या ब्लाऊजची खासियत म्हणजे हे ब्लाऊज नांदेडवरून आलेले आहेत माझ्याकडे शिवायला. यांच्या मुलीचं लग्न आहे आणि त्यांच्यामुळे त्यांनी 10 किलो वजन कमी केलेलं आहे आणि त्यासाठी हे ब्लाऊज शिवलेले आहेत. तर अंगावर माप घेतलेलं आहे, त्यांचे सगळे ब्लाऊज लूज झालेले आहेत. असे हे मी पुण्यात राहते, नांदेडवरून ब्लाऊज त्यांनी पुण्यात आणून दिलेले आहेत मला. तर तुमच्याकडे सुद्धा तुमच्याशिवाय ब्लाऊज कुठं शिवणार नाहीत अशी तुमची खासियत बना आणि खूप सारे बिझनेस, खूप सारे गिऱ्हाईक तुम्हाला तुमच्या पाठीमागं लागतील. तुम्ही पुढं म्हणजे खूप जण लोक पैशाच्या पाठीमागं पळतात, तर लोक तुमच्या पाठीमागं पळतील. अशी कटिंग शिका, अशी टिचिंग शिका की बस तुमच्याशिवाय ब्लाऊज कोणी कुठंच शिवू शकणार नाहीत. असं तुम्ही तुमचं ब्लाऊज घातलं की त्यांना फिलिंग इतकं म्हणजे छान वाटलं पाहिजे, कुठंच ताणलं नाही पाहिजे, कुठं ओढलं नाही पाहिजे. अशी कटिंग शिका, अशी फिटिंग शिका की तुमच्याशिवाय ब्लाऊज कुठंच ते टाकणार नाहीत. आणि अशी ही फिटिंग करायची. आता आपण त्यांची कंबर आहे 31 इंच, तर आहे तेवढीच ठेवायची. 31 म्हणजे 31च, 31चा निमा करायचा आणि तेवढं ठेवून द्यायचं. पाहू शकता. आपण एकदम ही कवर शिलाई आपली ही. आता ही आपण दुसरी शिलाई मारलेली आहे. परफेक्ट एका लाईनीत सरळ रेषेत, कुठंच कमी जास्त नाही, वाकडी नाही, अशी कटिंग शिकायची, अशी फिटिंग शिकायची. का नाही तुमच्याकडे ब्लाऊज येणार 100% येणार. 100% तुमची फिटिंग चांगली होणार. तर तुम्ही या पद्धतीने जर ब्लाऊज शिवले तर तुमचे ब्लाऊज कधीच वापस येणार नाहीत. अशी ही फिटिंग आहे. पाहू शकता, कुठंच चोळ नाही ब्लाऊजला. एक सरळ एक लाईनी टीप आहे. आणि जर तुमची फिटिंग जर एक अशी सरळ मोंढा, कंबर, मोंढा आणि दंडगेर एका लाईनीत जर आले तर समजा तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट असं बसतं. कुठंच कमी जास्त, कुठंच चोळ येत नाही. अशी कटिंग शिका, अशी फिटिंग शिका. तीनच टिपामधलं आपलं ते एकदम परफेक्ट असं ब्लाऊज तयार झालेलं आहे. आता आपण मोजून घ्यायचं, छाती मोजून घ्यायची, कंबर मोजून घ्यायचं. कमी जास्त असेल तर परत एक टिप आपण फिटिंग करायची. पाहू शकता, कटोरीसुद्धा आपली परफेक्ट एकदम व्यवस्थित असं टोक पण पाहिजे तेवढंच. असं हे ब्लाऊज तयार